चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण प्रकार नंबर 8 पर्यंत बघितलेला आहे। याला तुम्ही प्रकार नंबर 9 असं नाव द्या। प्रकार नंबर 9 आजपासून आपण बघूया। गुणोत्तर आणि प्रमाण हा आपला चॅप्टर चालू आहे आणि याच्यामध्ये आपण 8 प्रकार आतापर्यंत कंप्लीट केलेले आहे। आता हा प्रकार असेल आपला 9वा। बघा याच्यामध्ये प्रकार 9 मध्ये कसे गणित आपल्याला परीक्षेत विचारतात आणि अहिल्यानगर 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे। बघा प्रश्न काय आहे, तीन संख्यांचे गुणोत्तर 5 जसे 7 जसे 3 आहे। प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज किती येते? तर बेरीज 99 होते। तर सर्वात लहान संख्या कोणती आपल्याला विचारलं आहे। आता पहिली गोष्ट काय करायचं, तीन संख्यांचे गुणोत्तर हे आहे, त्याच्यात 8 मिळवल्यानंतर त्यांची बेरीज 99 होते। म्हणजे 8 न मिळवल्यानंतर वेगळं असेल तर हो सर। मग आता काय आहे, हे 5 जसे 7 जसे 3 आहे यांची बेरीज, ह्या तिघांची बेरीज करा, किती येते? तर 10 आणि 5 सर हे 15, म्हणजे 3 आणि 7 10 आणि 5 15, म्हणजे 15 होते। आणि इथं 99 आहे, तर याच्यामध्ये ह्या तीनही संख्येमध्ये म्हणजे 5 मध्ये 8 हे 7 ह्यांच्यामध्ये जर 8 मिळवले तर 99 होते। म्हणजे आपण काय करणार सर, हे 99 मध्ये, कारण हे गुणोत्तर तर आधीच आहे ना, मग काय कर 3 चूक 8 त्रिक 24, म्हणजे हे 24 याच्यातून आपण वजा करणार 99 मधून। आता 9 मधून 4 गेले सर 5 आणि 9 मधून 2 गेले 7। आता हे 75 कधीचं आहे, तर न मिळवता 8 मिळवल्यानंतर 99 होते म्हटलं ना। आणि जर मिळवले नसते आपण 8 तर ते 75 असतं। म्हणजे 75 मग काय असतं, ह्या 15च्या बरोबरीत असतं ना। म्हणजे ह्या तिघांचं गुणोत्तर न मिळवल्यानंतरच आहे ना, मिळवल्या नाही तेव्हाच आहे। म्हणजे यांचं हे आहे 15, म्हणजे हे सर 15 म्हणजे किती आहे, तर 15 म्हणजे सर 75 आहे। आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर सर्वात लहान संख्या, सर्वात लहान कोणती आहे? 5 आहे, 7 आहे की 3 आहे? सर 3 आहे। मग हे 3 म्हणजे किती? संपला विषय। इथे गुणाकार टाका आणि हा 15 फक्त भागिले आणा। आणि मित्रांनो फक्त कटछाट करा, 15 एक 15, 15 पाची 75 आणि 5 त्रिक सर 15, म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती आहे मग सर? तर सर्वात लहान संख्या आहे आपली 15 आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो। ठीक आहे, आत्ता मला फक्त मित्रांनो तुम्हाला एक सांगा की सर्वात मोठी संख्या कोणती आहे, हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला ह्या समजलं असेल ही कन्सेप्ट तर तुम्ही नक्की सांगसाल। ठीक आहे, चला आता बघा पुढचा प्रश्न बघूया। आता हा प्रश्न बघा, आता या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, 5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 जसे 5 होईल। आज त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय काढा, असा प्रश्न आहे आपल्याला। आता 5 वर्षानंतर दिनेश व बालाजींचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे आणि बेरीज कधीची दिली आहे, तर त्यांच्या आज, म्हणजे आजची त्यांची बेरीज दिली आहे आणि गुणोत्तर दिलं आहे 5 वर्षानंतरचं। म्हणजे आपण असं म्हणू शकतो 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर हे आहे, म्हणजे हे 5 वर्षानंतर, हे 5 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती आहे सर? 4/5 आहे। आणि आजची बेरीज म्हणजे हे आजची बेरीज, आजची बेरीज त्यांची आजची बेरीज किती आहे, तर 44। म्हणजे 5 आणि 5 10 वर्षानंतर, म्हणजे 5 वर्षानंतर, म्हणजे दोन्ही 5-5 वाढतील ना, म्हणजे एक आणि हे 2 व्यक्ती आहे ना, म्हणजे 10 वर्षानंतर याच्यात आपण जर अजून 10 मिळवले तर किती होतात सर? तर सर हे 54 होतात। सर हे 10 कुठून आणले हे प्रश्न बघा। 5 वर्षानंतर म्हणजे हा पण 5 वर्ष वाढला, हा पण 5 वर्ष वाढला, म्हणजे दोन्ही 10 झाले ना। म्हणजे आपण याच्यात 10 टाकणार, म्हणजे 44 मध्ये 10 टाकणार, म्हणजे ही बेरीज मग आपल्याला 5 वर्षानंतरची मिळेल, कारण की 5 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं आहे ना। मग बस तेच आहे, मग दोघांची यांची बेरीज करा, 5 आणि 4 म्हणजे 5 आणि 4 किती, तर सर 9, 9 म्हणजे किती आहे, तर सर 54। आणि आपल्याला विचारलं आहे कोण, तर बालाजी कुठं आहे, तर 2 नंबरला, 2 नंबरला कोण आहे, तर 5, म्हणजे हे 5 म्हणजे किती सर? इथे गुणाकार टाका आणि हा 9 इथे आणा। आता 9 सख 54, 6 पंच सर 30। आता हे 30 कधीचं आहे, तर हे 5 वर्षानंतरचं आहे। आता मला किती पाहिजे, आजचं वय पाहिजे ना, कारण बालाजीचं आजचं वय विचारलं आहे, 5 वर्षानंतरचं नाही। आणि हे निघालं कधीचं, तर 5 वर्षानंतरचं।
मग याच्यातून फक्त 5 वजा करा, म्हणजे बालाजीचं आजचं वय किती असेल? तर आजचं वय बालाजीचं आहे 25 वर्ष. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. आणि बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 30 पण आहे. फक्त तुम्ही ही कन्सेप्ट समजून घ्या, फक्त उत्तर 30 काढता, 30 उत्तर नाही, कारण हे 30 तर 5 वर्षानंतरचं निघालं ना. 5 वर्षानंतरचं, तर आपल्याला काय पाहिजे? 5 वर्ष अगोदर. म्हणजे आपण हे नंतरमध्ये कन्वर्ट केलं, मग अगोदर, म्हणजे तुमचं असेल उत्तर. आणि आता मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये हे सांगा की दिनेशचं वय किती आहे. दिनेशचं वय तुम्ही सांगा, दिनेशचं वय तुम्हाला किती असेल. आता हा प्रश्न कुठं आला आहे? तर SRPF गट क्रमांक 4 नागपूर 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि असे प्रश्न मित्रांनो परीक्षेत तुम्हाला विचारतात. ही बघा PYQची सिरीज चालू आहे. PYQची सिरीजमध्ये परीक्षेत पोलीस भरतीमध्ये आलेले सर्व PYQ प्रश्न आपण घेतो आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला मी शिकवतो आहे किंवा जी माझी ती कन्सेप्ट आहे ते तुम्हाला समजत असेल, गणिताची ट्रिक तुम्हाला समजत असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता पहा, 3 संख्या आहेत, 5 जसे 6 जसे 7 च्या गुणोत्तरात आहे. ह्या संख्यांचा गुणाकार एवढा येतो, तर त्याच्यापैकी मोठी संख्या कोणती आपल्याला विचारलं आहे. आता आपण काय करणार? हे 3 संख्या आहेत, 5 जसे 6 जसे सर 7 यांचा गुणाकार किती आहे? तर 5670. आता बस ह्या तिघांचा गुणाकार करा. मग तिघांचा गुणाकार किती येतो? 5 6 सर हे 30 आणि त्याला 7ने गुणलं, 7 त्रिक तर 21, म्हणजे हे 0, म्हणजे 210. म्हणजे 210 म्हणजे काय असेल हे. बस इकडे आता तिकडे भाग द्या फक्त. हे 5670ला सर हे 210ने भाग द्या. आता फक्त काय करा, हा 0 कॅन्सल, 7 3 7 त्रिक 21 आणि ते 7 8 56 आणि 7 1 7 आणि इथे बाजू परत जातो, 3 2 6 आणि 3 7 21. आता हे काय आलं आणि संख्या मित्रांनो 3 आहे. काय आहे? गुणाकार असेल, आपल्याला गुणाकार विचारलं आहे आणि संख्या 3 असेल तर काय करायचं आहे? 27चा घनमूळ काढणे. घनमूळ काढणे, हे घनमूळ काढणे म्हणजे 27चा घनमूळ किती आहे सर? तर 3. किंवा 3चा घन किती आहे? तर 3चा घन सर 27. म्हणजे आपलं उत्तर आलं 3. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर मोठी संख्या. आता मला सांगा 5 6 7 म्हणजे मोठी कोणती आहे? तर मोठी सर 7 आहे. मग बस हे 7 इथे गुणीला टाका, 7 त्रिक तसं 21, म्हणजे 21 आपलं असेल उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, तर असे गणित. आणि आता तुम्ही मला सांगा की सर्वात लहान कोणती आहे आणि मधली कोणती आहे, हे तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नात काय म्हटलं आहे? 3 संख्या 3 4 7 च्या गुणोत्तरात आहे. जर ह्या संख्यांचा गुणाकार 18144 आहे तर त्या संख्या कोणत्या? म्हणजे आपण काय करणार सर? तेच आहे, 3 संख्या आहे आणि यांचा गुणाकार आहे. मग आपण काय करणार सर? 3 बरोबर 3 गुणीला 4 गुणीला हे सर 7 किती होतात? तर सर यांचं 7 त्रिक 21 बरोबर, 7 त्रिक 21 आणि 21 चूक 84, म्हणजे हे 84 बरोबर किती आहे? 18100 सर हे 44. मग 18144 भागीला किती आहे? तर भागीला सर 84. फक्त आता मित्रांनो भाग द्या. आता सर 4 2 8 4 1 4 4 चूक 16, मग उरले किती? 2, मग 4 5 20 बरोबर, उरला 1, मग 4 2 4 त्रिक 12, उरले किती? तर 2 आणि 4 सक 24. आता अजून सर भाग जातो यांना? तर हो सर, 3ने भाग जातो. 3 7 21, 3 1 इथे लिहितो, 3 1 3 1, 3 5 15, 3 1 3 आणि 3 2 6 आणि हे किती आहे? तर सर हे 7 आहे. बस आता अजून सर यांना भाग जातो. हो सर, यांना अजून भाग जातो. 7 1 7, 7 2 14, उरला 1, 7 1 7 बरोबर, मग उरला 4, हे 7 सकम 42, म्हणजे तुमचं फायनल उत्तर काय आहे? 216. आता 216 संख्या किती आहेत?
तर 3 आणि काय काय आहे तर गुणाकार आहे. मग आपण काय करणार, ह्यांचं आपण काय काढणार तर घनमूळ आपल्याला काढायचं आहे. 216चा घनमूळ सांगा किती आहे तर 216चा घनमूळ आहे 6. मग आता बस हे 6 आपल्याला आलं ना, 6 म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे तर त्या संख्या कोणत्या म्हणजे कोण असेल तर ह्या तीनही संख्या आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण काय करणार सर, असं करा 6 गुणिला 3, 6 गुणिला 4 आणि हे 6 गुणिला हे सर 7. बस संपला विषय. आता साइन त्रिक सर हे 18, 6 च्यूब सर हे 24, साइन 7 सर हे 42. म्हणजे ह्या संख्या ते ह्या संख्या 3, 18, 24 आणि 42 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 18, 24 आणि 42 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि प्रश्न आला आहे गोंदिया 2023मध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला, कोर कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. जर तुम्हाला ही कोर कन्सेप्ट समजली तर मग गणित सोपं आहे. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. आता या प्रश्नाला आपल्याला काय आहे, 3 संख्यांचे गुणोत्तर 8 जसे 3 जसे 4 आहे त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग विचारला आपल्याला. लहान संख्या काढा. आता काय बेरीजच आहे ना, हे सर बेरीज आहे. मग ह्या तिघांची बेरीज करा. बरोबर, आपण 3 संख्याची बेरीज, सर हे 8 आहे, 3 आहे आणि सर हे 4 आहे, यांची बेरीज करा. आता बघा 8 अधिक 3 अधिक सर 4 म्हणजे बेरीज किती येते 15. हे सर 15, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. 15 म्हणजे काय आहे सर तर 15 म्हणजे हे सर 195 आहे. आणि आपल्याला विचारलं आहे की सर्वात लहान संख्या, लहान कोणती याच्यातली तर लहान आहे सर 3. मग 3 म्हणजे किती, संपला विषय. इथे गुणाकार टाका आणि हा 15 इथे आणा. बस आता फक्त मित्रांनो कटछाट करा. 15 एक 15 उरले 4, 15 त्रिक सर 45 आणि 13 त्रिक सर हे 39. आता ही संख्या 39 निघाली. आपण त्या संख्येचा वर्ग विचार. आता आपल्याला 39चा वर्ग काढावा लागेल. मग सर काढा 39चा वर्ग. तुम्हाला वर्ग या चॅप्टरमध्ये वर्ग कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो. बस त्याच प्रकारे काढा. आता बघा काय आहे, 9चा वर्ग आपण घेणार 81, 3चा वर्ग किती घेणार आपण तर 9 आणि तिघांचा करणार गुणाकार. 9 त्रिक 27, 27 दुनी तर एक अंक सोडायचा आहे आणि 27 दुनी सर हे 54, यांची बेरीज करा. 1 0 1, 8 आणि 4 12, 12 2 हातच्याला 1, 9 आणि 4 9 आणि 5 14, 14 आणि 1 हे 15. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे 1521 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 1521 ऑप्शन क्रमांक 2 आहे. नागपूर 2021मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गणितात प्रश्न विचारतात आणि हे गणित काही अवघड नसतं. फक्त त्याची कन्सेप्ट आपल्याला माहीत नसतं म्हणून आपल्याला गणितानं भीती वाटतं. फक्त गणिताचं मित्रांनो तुम्ही योग्य क्लास करा, योग्य पुस्तक वाचा, योग्य पुस्तकाची निवड आणि योग्य क्लासची निवड जर तुम्ही केली तर मला नाही वाटत की गणित हा विषय काही अवघड असेल. ठीक आहे. फक्त त्याची कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजे. जर फक्त रेग्युलर आणि तुमचा सराव किती मजबूत आहे, सराव तुम्ही किती करताय याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात. नाहीतर तुम्हाला गणित आता कळतं आहे, आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला गणित कळतो आहे, याच्यानंतर 2 दिवस अजून कळतं, पण 8 दिवसानंतर तुम्हाला गणित शून्य होऊन जातं. मग त्याच्यासाठी काय आहे तर हा व्हिडिओ तर बघणे, व्हिडिओ जर समजला नसेल तर 1-2 वेळेस बघणे, याची नोट्स काढणे महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही नोट्स ती तुमच्याकडे असेल तर नोट्सला रिव्हिजन करता येते ना. व्हिडिओ बघायला अर्धा-1 तास जातो, त्याच्यापेक्षा नोट्स तुम्ही 10 मिनिटात रिव्हिजन करता ना, मग ते आहे तर नोट्स तुम्ही काढा. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. आता याला प्रकार नंबर 10 द्या. हा 10 नंबरचा प्रकार असेल. ठीक आहे. आता प्रकार नंबर 10 काय म्हणतं, एक वही आणि एक पुस्तक यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे 1 जसे 4 आहे. वही आणि पुस्तक यांची एकत्र किंमत किती आहे तर 60 रुपये आहे. तर वहीची किंमत किती असा आपल्याला प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता तेच आहे, एक वही आणि एक यांचं एकूण किंमत किती आहे सर तर एकूण किंमत आहे 60. कशाचं तर हे गुणोत्तराचं 1 जसे 4चं, म्हणजे एक वही आहे आणि एक काय आहे पुस्तक आहे. ठीक आहे. मग हे 5 म्हणजे आपण 60 म्हणू शकतो ना. नाहीतर असं लिहा वही बरोबर आणि हे सर पुस्तक, हे पुस्तक आहे. एक वही आणि हे पुस्तक यांचं गुणोत्तर हे दिलं आहे आणि यांची किंमत किती आहे दोघांची एकत्र
एकत्र किंमत दिली ना 60 रुपये, म्हणजे या दोघांची बेरीज किती येईल? तर दोघांची बेरीज सर 5 येईल ना. मग 5 म्हणजे किती सर? तर 5 म्हणजे सर 60. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर वहीची, म्हणजे एक वहीची, ही वही म्हणजे किती आहे सर? तर 1. बस इथे गुणाकार टाका आणि हा 5 इथे. 5 1 5 आणि 5 दुनी 10. म्हणजे वहीची किंमत किती आहे? तर वहीची किंमत आहे सर 12 रुपये. मग 12 रुपये आहे वही. तर मला तुम्ही सांगा मित्रांनो, एका पुस्तकाची किंमत किती आहे हे मला तुम्ही सांगा, की पुस्तकाची किंमत किती असेल. ठीक आहे, चला आता हा पुढचा प्रश्न सांगा. आता पुढचा प्रश्न बघा. एका मैदानात पुरुष खेळाडू व महिला खेळाडू यांचे गुणोत्तर 4.1 आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या एकूण खेळाडू दर्शवू शकते? आता हे किती आहे? तर पुरुष बरोबर आणि ही असेल महिला, यांचं गुणोत्तर किती आहे? 4:1. दोघांची बेरीज केली किती? तर 5. म्हणजे एकूण खेळाडू कोणता दर्शवू शकते? आता हे बघा, आता हे 5ने कोणत्या ऑप्शनला भाग जातोय? 79ला जातो का? तर नाही. इथं 34ला तर नाही, 22ला तर नाही जाईल, 85ला भाग जातोय. म्हणजे ती एकूण संख्या कोणती दर्शवू शकते? तर 85. म्हणजे तुमचं काय असेल? 85. म्हणजे तुम्ही असं करू शकता, 5 म्हणजे सर 85, मग पुरुष खेळाडू किती आणि महिला किती हे समजतील. मग हे 4 म्हणजे किती टाका, म्हणजे याच्यात आपला पुरुष समजून जातील. मग हा 5 5 1 5 आणि 5 7 35. 17 चूक किती? 17 चूक सर तर 68 पुरुष आहे आणि महिला किती आहे? मग 1, म्हणजे महिला आहे मग 17. आता यांची बेरीज करा, किती असेल? 15 7 आणि 1 8. येतं आहे का 85? म्हणजे पुरुष आहे त्याच्यात 68 आणि महिला आहे 17. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, आपल्याला एवढं सॉल्व करायचं नव्हतं, आपल्याला हे काही विचारलं नव्हतं. आपल्याला विचारलं होतं एकूण संख्येला भाग जाईल किंवा एकूण संख्या दर्शवू शकते. तर एकूण संख्या दोघांची बेरीज करायची, म्हणजे त्या बेरजेनं 5 झाले ना, 5ने भाग फक्त एकच संख्येला जातो, ते म्हणजे 85. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे? आता या प्रश्नाचं बघा उत्तर काय आहे. आता हा प्रश्न, 7 कप व 5 बशीची एकूण किंमत किती आहे? तर 81 रुपये आहे. तर 5 कप व 7 बशीची एकूण किंमत 75 रुपये आहे. तर 1 कप व 1 बशीची किंमत किती आपल्याला विचारलं आहे. आता सर आपण काय करणार? पहिली गोष्ट एकदम सोपं आहे, काही अवघड नाही आणि अमरावती ग्रामीण 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, आता फक्त काही नाही मित्रांनो, फक्त कन्सेप्ट तुम्हाला जर माहीत असेल तर असे प्रश्न लगेच तुम्ही 5 ते 10 सेकंदात सॉल्व करू शकता, याच्यात काही दुमत नाही. आता काय आहे? तर सर हे कप आहे आणि हे काय आहे? तर हे सर बशी आहे, हे बशी. ठीक आहे, आता किती कप आहे सर? सर हे 7 कप आहे आणि हे सर 5 बशी आहे. यांची किंमत किती आहे सर? तर यांची किंमत आहे सर 81 रुपये. आता नंतर काय आहे? तर 5, हे सर 5 कप आहे आणि हे सर 7 बशी आहे. यांची किंमत किती आहे? तर यांची किंमत सर 75 रुपये. हे बघा, यांची किंमत 75 रुपये आहे ना. आणि आपल्याला विचारलं 1 1. आता फक्त यांची काय करा? यांची फक्त तुम्ही बेरीज करा. बघा 7 आणि 5 किती होता? तर 12. 5 आणि 7 किती होता? तर 12. आणि यांची 1 आणि 5 6, 8 आणि 7 सर 15. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काय डाऊट नाही? आता इथं फक्त काय कंडिशन पाहिजे? दोन्हीकडे 12 12 यायला पाहिजे. आता दोन्हीकडे जर 12 12 येत असेल तर फक्त हे 156 आहे ना, हे 156ला 12ने तुम्ही भागा, म्हणजे तुमचं 1 बशी आणि 1 कप यांची किंमत तुम्हाला निघून जाईल. आता सांगा 12 1 12 बरोबर, उरले किती? 3 आणि त्याला 6 12 3 तर सर 36. म्हणजे 1 कप आणि 1 बशी यांची किंमत किती आहे मग? तर 13 रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. म्हणजे 1 कप आणि 1 बशी किंमत आहे 13 रुपये. पण जर मित्रांनो जर तुम्हाला विचारला फक्त 1 कपाची किंमत किती किंवा 1 बशीची किंमत किती, तर प्रश्न कॉम्प्लिकेटेड बनून जातो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी कन्सेप्ट तुमची जर क्लिअर असेल तुम्ही 1 कप 1 बशी कशाचीही प्रश्न काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चल आता तसाच प्रश्न आहे, आता तोच प्रश्न आहे, तो प्रश्न आता बघू आपण. आता याच्यात काय विचारलं आहे? आता याच्यात 1 टेबल
व 2 खुर्ची आहे. इथे फक्त काय करा, इथे फक्त कॅल्क्युलेशनमध्ये हे टायपिंगमध्ये मिस्टेक आहे. 2 खुर्ची आहे, हे 2 खुर्ची करा. 1 टेबल व 2 खुर्चीची म्हणजे इथे हे इथे 2 खुर्ची यांची किंमत एकूण किती आहे तर 400 रुपये. 1 खुर्ची व 2 टेबल यांची किंमत किती एकूण किती आहे 500 रुपये. एका टेबलाची विचारली फक्त आपल्याला. आता खुर्चीची नाही काढायची, आपण फक्त टेबलाची काढायची ना. आता बघा कसं काढायचं आहे. आणि हे जर तुम्हाला मित्रांनो समजलं असेल ठीक आहे. तर आता बघा काय आहे तर सर हे टेबल आहे, हे टेबल आणि हे काय आहे सर तर हे सर खुर्ची आहे. संपला विषय. आता किती आहे सर 1 टेबल आणि 2 खुर्ची आहे. यांची किंमत किती आहे सर तर यांची किंमत सर 400 आहे. आता किती आहे तर 1 खुर्ची म्हणजे 1 खुर्ची आणि हे 2 टेबल आणि यांची किंमत किती आहे तर यांची किंमत सर 500 रुपये आहे. बस यांची बेरीज करा. 1 आणि 2 सर 3, 2 आणि 1 सर 3 आणि यांचं 400 आणि 500 हे सर 900. आत्ता सर हे तर मागच्यासारखंच झालं ना सर. 3 आलं आहे म्हणजे काय करायचं आहे म्हणजे फक्त आता संपला. हे 900 आहे ना, 900ला फक्त तुम्ही 3ने भागा. 3 त्रिक म्हणजे आता हे 300 काय निघालं सर तर हे 300 रुपये कशाचं निघालं आहे 1 टेबल आणि 1 खुर्चीचं निघालं आहे. पण आपल्याला काय विचारलं फक्त एका टेबलाची विचारलं आहे. आता फक्त मित्रांनो डोकं चालवा. आता याच्यात बघा, आता याच्यात आपल्याला आता मी जर समजा ह्या 300मध्ये खुर्ची पण आहे बरोबर हां आणि टेबल पण आहे. आता मी काय करणार सर आता याच्यामध्ये आता मी इथे बघा ही कंडिशन फुलफिल होते का बघा. 1 टेबल आता काय आहे आता खुर्ची आणि टेबल. आता बघा आता टेबल हा पहिला कंडिशन बघा. पहिल्यामध्ये काय आहे तर टेबल किती आहे 1 आहे. हे सर टेबल 1 आणि खुर्ची किती आहे 2 आहे. आता इथे 400 रुपये यायला पाहिजे. हे सर 400 यायला पाहिजे म्हणजे दोन्ही खर्च करा. आता मी जर टेबल 200चं मानलं आहे तर खुर्ची मला कितीची मानावी लागेल तर खुर्ची मला सर 100ची मानावी लागेल. म्हणजे 2 खुर्ची याला गुणीला जर 2 केलं तर उत्तर किती येईल हे सर 200 आणि हे सर 200 म्हणजे येऊन जाईल 400. तर हो सर मग टेबल कितीचं मिळालं आहे मग टेबल मिळालं आहे सर 200चा. म्हणजे इथं टाका आता मग हे 2 आहे मग टेबल 200ला आहे तर हे सर 200 म्हणजे किती होता तर 400 आणि खुर्ची 1 आहे. खुर्ची कितीची मानली आपण तर खुर्ची आपण 100ची मानली आहे ना. मग हे 100 म्हणजे इथं जर आपण 100 ठेवलं तर मग हे 500 होतात. मग 500 होतात का तर हो सर ही पण फुलफिल कंडिशन होते ना. म्हणजे 100ची कोण आहे मग तर खुर्ची आहे. टेबल कितीचं आहे तर टेबल मग आहे टेबल 200चं आहे आणि खुर्ची 100ची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण एक जरी विचारलं तरी आपण हा प्रश्न बघा नागपूर 2014मध्ये आलेला प्रश्न आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या पण गणिताला सॉल्व करू शकतो. ठीक आहे चला इथेच आपण थांबूया. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.